हॅलो फ्रेंड्स, मी लीना अभिजित कपाटे गोखले एज्युकेशनच्या श्री जयरामभाई हायस्कूल येथे सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. मी आज तुमच्यासमोर इयत्ता 9वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मधील पाठ क्रमांक 9 पर्यावरणीय व्यवस्थापन याचा भाग 2 आज आपण बघणार आहोत, म्हणजेच पार्ट 2. यापूर्वी आपण पार्ट 1 मध्ये या पाठाचा अभ्यास केलेलाच आहे. यानंतर पाठातील मुद्दे यापूर्वी पार्ट 1 मध्ये हवामान आणि हवामानशास्त्र याचा अभ्यास केलाच आहे. आता पार्ट 2 मध्ये बघा, घनकचरा व्यवस्थापन आणि आपत्ती व्यवस्थापन या मुद्द्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. हवामानशास्त्रातील काही बाबी शिल्लक आहेत त्या बघूया. तर हवामानशास्त्राच्या काही या कार्यसंस्थांची नावं या ठिकाणी संयुक्त राष्ट्र संघातर्फे 23 मार्च हा जागतिक हवामानशास्त्र संघटना दिन साजरा केला जातो. हे आपण मागील भागात बघितलेच आहे. तर ही जागतिक हवामानशास्त्र संघटना याच्या अंतर्गत कोणती कोणती कामं केली जातात, तर अन्न सुरक्षा, जलव्यवस्थापन, दळणवळण याबाबत ही संघटना कार्य करत असते. तसेच भारतीय हवामान खाते याची स्थापना 1875 मध्ये सिमला येथे झाली आणि त्याचं मुख्य कार्यालय पुणे येथे आहे. त्याचबरोबर प्रादेशिक कार्यालय मुंबई, कोलकाता, चेन्नई, नागपूर, दिल्ली या ठिकाणी याचे कार्यालय आहेत. आणि याचं कार्य म्हणजे बघा, 24 तासात 2 वेळा हवा कशी असेल याचे नकाशे तयार करणं, हवामानासाठी लागणारी जी उपकरणं आहे, रडारच्या साहाय्याने हवामानासंबंधी व्यक्त केलेले अंदाज, भूकंप मापनाशी निगडीत जे हवामानाचे अंदाज आहे, पर्जन्य आहे, त्याचे अंदाज करण्याचं काम या हवामान संस्थांविषयी मार्फतच केलं जातं. त्याचबरोबर विमान उड्डाण, त्याचबरोबर नौकानयन खातं, शेती, पाटबंधारे, समुद्रात तेल संशोधन व उत्पादन करणाऱ्या संस्था यांना हवामानविषयक माहिती देणं आणि अत्यंत उच्च तंत्रज्ञानाने सज्ज असे अनेक उपग्रह अवकाशात सोडून त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीचे वेधशाळेत विश्लेषण करणं, ही सर्व कामे हवामान संस्थांमार्फतच केली जातात. हे हवामान संस्थाची माहिती तुम्हाला मिळाली किंवा त्याचे कार्य काय काय हे लक्षात आलेलं आहेच. आता यानंतर पुढचा मुद्दा आहे मान्सून प्रारूप व हवामानाचा अंदाज. आता भारतातील मान्सून संबंधी हंगामातील अंदाज वर्तवण्यासाठी या मान्सून प्रारूपाचा उपयोग केला जातो. यामध्ये मान्सूनचे अंदाज वर्तवण्याचे प्रयत्न 1990च्या दशकामध्ये डॉक्टर वसंतराव गोवारीकर यांनी मान्सूनचे प्रारूप तयार केले आणि प्रारूपाचे 3 प्रकार सांगितले. संख्यात्मक प्रारूप, त्यालाच डायनामिक किंवा गणितीय मॉडेल असं म्हटलं आहे. दुसरा आहे समुच्चित प्रारूप आणि तिसरा आहे सांख्यिकी प्रारूप. तर असे 3 प्रारूप त्यांचे प्रकार सांगितलेले आहेत. आता संख्यात्मक प्रारूप म्हटलं तर त्यामध्ये काय केलं जातं की हवामानातील बदल जो आहे किंवा हवामानातील चालू घडामोडी कशा असतील याचा अंदाज या संख्यात्मक प्रारूपामध्ये केला जातो किंवा तिथे संख्या दाखवली जाते, गणिताचा वापर केला जातो, जसं गणितामध्ये आपण संख्यांचा उपयोग करतो. आणि त्याचे अंदाज दाखवण्याचं काम यामध्ये केलं जातं हवामानाचे चालू निरीक्षणं वापरून आणि संगणकाच्या साहाय्याने ही गणिती प्रक्रिया केली जाते. दुसरा प्रकार जो आहे समुच्चित प्रकार, मध्ये वापरण्यात आलेल्या ज्या घटकांचा मान्सूनवर प्रभाव जास्त असतो अशा घटकांना गृहीत धरून एकत्रित अंदाज जो दिला जातो त्याचा समुदाय एकत्रपणे
की ज्यांचा जास्त परिणाम होतो आहे वातावरणावर, असे घटक एका बाजूला केले जातात आणि त्याचा अंदाज IMD इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटतर्फे अंदाज व्यक्त केला जातो. त्यालाच समुचित प्रारूप असं म्हणतात. आणि तिसरा प्रकार आहे सांख्यिकी प्रारूप, की गतकाळात विविध प्रदेशात समुद्राचे तापमान, वातावरणात दाब आणि त्या वर्षाचा मान्सून कसा असेल याचा एकत्रित अभ्यास या सांख्यिकी प्रारूपात केला जातो. त्या प्रदेशातील हवामानाचा अंदाज, त्याच्या नोंदी ठेवल्या जातात आणि सद्यस्थितीत अनुसरून मान्सून कसा असेल याचा अंदाज या सांख्यिकी प्रारूपाच्या अंतर्गत केला जातो. त्यानंतर सध्या IITM इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेडिसिन या संस्थेच्या अंतर्गत नवीन प्रारूपे तयार केली जात आहेत. आणि सध्या काही प्रारूप अधिक उपयुक्त बनवणं आणि काही नवीन प्रारूपे आणि तंत्रज्ञान विकसित करणं अशा दोन्ही स्तरांवर या IITM संस्थेचे काम जोरात चालू आहे. यासाठी रडार यंत्रणा, उपग्रह तंत्रज्ञान यांच्या विकासावरही भर दिला जात आहे. यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा येतो आहे आपला, की घन कचरा व्यवस्थापन, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. आता घन कचरा याचा अर्थ काय, तर वेगवेगळ्या प्रकारचं प्रदूषण आपण बघतो आणि कचरा हा होताना दैनंदिन जीवनात आपण बघत असतो. प्रदूषण म्हणजे काय, तर मानवी कृती किंवा नैसर्गिक आपत्तींमुळे जेव्हा पर्यावरण दूषित होतं तेव्हा त्या क्रियेस आपण काय म्हणणार आहोत, प्रदूषण. तुम्ही बघता हवा, पाणी, त्यानंतर इतर वातावरणामध्ये देखील प्रदूषण होतं. हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडसारखे वायू आहेत ते मिक्स होतात. पाण्यामध्ये घाण, कचरा, जनावरं धुणं, त्यानंतर कपडे धुणं, अशा प्रकारच्या किंवा रसायनं मिसळणं कारखान्यातले, याद्वारे सुद्धा पाण्याचं प्रदूषण होतं. तसंच हा प्रदूषण घडवून आणणारा एक महत्त्वाचा घटक म्हणजे काय, कचरा, घन कचरा आपण म्हणतो त्याला. आता आपल्याकडे कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी एक विशिष्ट जागा नाशिकमध्ये पांडवलेण्याच्या पायथ्याशी केलेली आहे, की त्याचं कचऱ्याचं रिसायकलिंग केलं जातं, पुनर्वापर केला जातो, की जेणेकरून कमीत कमी कचऱ्याचा दुरुपयोग किंवा त्यापासून दुर्गंधी येऊ नये आणि त्याचा पुनर्वापर करता यावा या दृष्टीने अनेक प्रकल्प राबवले जातात. त्याद्वारे शहराची स्वच्छता राखली जाते. स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक अशी तुम्ही रोजच आपली घंटागाडीमध्ये धून ऐकत असतातच. तर अशा प्रदूषणाला मुक्तता मिळवण्यासाठी काही उपक्रम केले जातात. आता आपल्या सभोवतालचा परिसर कोणकोणत्या प्रकारे प्रदूषित होतो, आता तुम्हाला माहिती आहे की सभोवताली हवा आहे, पाणी आहे, जमीन आहे, असे वेगवेगळ्या घटक जे आहेत त्याद्वारे हा आपला परिसर जो आहे तो प्रदूषित होत असतो. हवेत विषारी वायू मी सांगितलं तुम्हाला, कार्बन डायऑक्साईड, गाड्यांचा धूर, कणरूप प्रदूषके कारखान्यांद्वारे निघणारे, आणि पाण्यात आणि जमिनीवर देखील अनेक विषारी रसायनं मिसळली जातात. तर असे टाकाऊ पदार्थ ऊर्जेचा एक मौल्यवान स्रोत होऊ शकतो. म्हणून मानवाच्या ज्या विविध कृतीद्वारे निर्माण होणारे अनेक टाकाऊ पदार्थ आहेत त्यांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावणं गरजेचं आहे. यासाठी संपूर्ण जगासमोर आज घनकचरा ही मोठी समस्या उत्पन्न झालेली आहे आणि त्यामुळे परिसंस्थांचे प्रदूषण होत आहे. आर्थिक विकास, पर्यावरणाचा ऱ्हास आणि आरोग्याच्या समस्या देखील आज करून उभ्या आहेत. म्हणून अशा समस्या त्यांचा विचार करणं आज अनिवार्य होऊन बसले. अयोग्य घनकचरा व्यवस्थापन आणि साचलेला घनकचरा हे विविध आपत्तीचे प्रमुख कारण आज ठरत आहे. म्हणून
हा घन कचरा जो आहे त्याचं योग्य व्यवस्थापन करणं आज महत्त्वाची बाब ठरत आहे. आता घन कचरा म्हणजे काय, घरामध्ये आपण स्वयंपाकाच्या वेळेला तुमची आई भाजीपाला भाजी निवडते तर त्यातलं फळं असतील, भाज्या असतील त्यांचा निघणारा कचरा, त्यानंतर चहा असेल, चहापत्ती असेल, अशा ओला कचरा तुमचा निर्माण होतो. आजूबाजूला बगीचा असेल तर झाडपाला, त्याचा पानं, फुलं सुकलेली, हा एक प्रकारचा कचरा आहे. त्यानंतर कचऱ्यामध्ये आणखीन कोणता प्रकार, इलेक्ट्रॉनिक्स, आता मी मोबाईल वापरते किंवा तुम्ही देखील मोबाईल वापरताय आता, तर यामध्ये एखादा मोबाईल खराब झाला, डॅमेज झाला तर तो आपण कचऱ्यात टाकतो. म्हणजेच घन कचरा हा विविध प्रकारांमध्ये मोडतो. मग त्यात प्लास्टिक असेल, काचा असतील किंवा धातुरूप काहीतरी कचरा असेल, लोखंडी कोणते पार्ट्स असतील निकामी झालेले, ते नळ असेल घरातील तो, असे विविध वस्तूंचा समावेश या घन कचऱ्यामध्ये होत असतो. आणि मग हा घन कचरा जो आहे, त्याचबरोबर आता बघा कोविड-19 यामुळे दवाखान्यांमध्ये भरपूर प्रमाणात जैववैद्यकीय कारणांनीसुद्धा निर्माण होणारा कचरा हा मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे. आणि तीसुद्धा आता एक समस्या निर्माण होत आहे की ही जैववैद्यकीय जो कचरा आहे त्याची विल्हेवाट कशी लावावी. कारण हा जो महामारीचा रोग निर्माण झालेला आहे, ती जी समस्या आहे तर त्याद्वारे येणारा कचरा आहे दवाखान्यांमधला, मग ते सलाईन असतील किंवा यूज अँड थ्रोचे नॅपकिन्स असतील, हँडग्लोव्ज असतील, त्यानंतर फेस शिल्ड जे म्हणतो ते असेल, तर हा मोठ्या कचऱ्याची विल्हेवाट लावावी कशी, ही एक मोठी नवीन समस्या आज पूर्ण जगासमोर निर्माण झालेली आहे. त्याचबरोबर ई-वेस्ट, त्यामुळे आपण आधुनिक तंत्रज्ञान याचा उपयोग करत आहोत, तंत्रस्नेही शिक्षण घेत आहोत, म्हणून मोबाईलचाही वापर घरोघर होत आहे. आणि त्यामधून निर्माण झालेले खराब झालेल्या ज्या वस्तू आहेत त्यांचाही कचरा मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे. तर ह्या अशा विविध प्रकारचे कचऱ्यांचा समावेश या घन कचऱ्यामध्ये होत असतो. त्याचबरोबर औद्योगिक कचरा, कारखान्यांमधून येणारा जो कचरा असतो त्याला काय म्हणतो, औद्योगिक कचरा, हा देखील घन कचऱ्याचाच एक प्रकार आहे. मोबाईल्स वगैरे सांगितले किंवा जुने रेडिओ असतील, FM असेल, टी व्ही असेल बिघडलेला, हे सगळे कशात येतात, ई-वेस्ट म्हणून किंवा ई-कचरा असं देखील म्हटलं जातं त्याला, कारण इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असतात. त्याचबरोबर प्लास्टिक माहिती आहे, थर्माकॉल माहिती आहे तुम्हाला, तसंच लोकरी पायमोजे. आत्ताच गणपती विसर्जन झालेलं आहे, त्या गणपतीच्या काही मूर्त्या ज्या असतात त्या जर चायना मातीच्या असतील तर त्यासुद्धा गंभीर समस्या निर्माण करत होत्या. म्हणून आता इको फ्रेंडली गणपती किंवा घरी शाडू मातीपासून बनवलेले गणपती आजकाल आपण वापरात आणलेले आहेत. कारण ही समस्या पुढे सर्वांनाच भेडसावणार आहे, म्हणून आपण त्यामधून उपाययोजना नवीन नवीन करत असतो. आपण रोज अनेक गोष्टी वापरतो, काही फेकून देतो खराब झाल्या म्हणून. यातील काही ज्या वस्तू असतात त्यांचा पुनर्वापर करण्यासारखा असतो आणि म्हणून पर्यावरणावर होणारे त्याचे विपरीत परिणाम आपण काही प्रमाणात कमी करू शकतो. म्हणून या पर्यावरणावर होणारे विपरीत परिणाम जर टाळायचे असतील तर त्याचा घनकचऱ्याचा यथायोग्य विनिमय केला पाहिजे, हे या पाठाच्या अंतर्गत लक्षात आलं आहे. आता उजव्या बाजूला जी आकृती दिसते त्या ठिकाणी ॲरो दाखवला आहे तुम्हाला. तर ह्या घन कचऱ्याचा कसा पुनर्वापर होतो ते त्या आकृतीमधून तुम्हाला लक्षात येते. वेगवेगळे
प्लास्टिक असेल तर ते एका बाजूला काढणं, काचेच्या वस्तू असेल तर एका बाजूला, लोखंड तांबं असेल तर ते धातू असेल तर एका बाजूला, अशा पद्धतीने त्याचं विलगीकरण केलं जातं आणि मग त्याचा पुनर्वापर करण्यास ते योग्य ठरत असतं. तर या ठिकाणी विघटनशील कचरा कोणता आणि अविघटनशील कचरा कोणता ह्याचा आपण अभ्यास बघूया किंवा त्यातील काही मुद्दे बघतोय की ज्या कचऱ्याचं विघटन सूक्ष्म जीवांमार्फत सहज होतं. उदाहरणार्थ काय, स्वयंपाकघरातील कचरा माहिती आहे तुम्हाला, अन्न, फळे, भाज्या मी सांगितल्यातच, माती, राख, शेण, झाडांचे पानं इत्यादी जेवढे आहेत की जे पाणी टाकल्यानंतर आणि माती टाकल्यानंतर कुजतात, त्यांचे पुन्हा मातीत रूपांतर सहजपणे होऊ शकतं. त्याला म्हणायचं आहे विघटनशील. अविघटनशील म्हणजे जो कचरा कधीही सहजरित्या विघटित होत नाही, त्याला अविघटनशील कचरा म्हणायचं. उदाहरणार्थ काय, प्लास्टिक, धातू किंवा यंत्र जे आहेत ते, यालाच सुका घनकचरा म्हणतो आपण आणि याचं विघटन होत नाही. त्यानंतर घनकचऱ्याचे दुष्परिणाम काय होतात, तर सजीवांच्या विविधतेवर. कचऱ्याची दुर्गंधी येते जास्त दिवस राहिला तर, विषारू वायू बाहेर पडतात त्याच्यातनं. कचऱ्याची गाडी जरी जवळनं गेली तर त्यातनं दुर्गंधी येते, विषारी वायू निर्मित होत असतात. त्याचबरोबर नैसर्गिक सौंदर्य त्याचा ऱ्हास होतो, हवा, माती, जलप्रदूषण आणि विविध रोगांचा तो प्रसार करत असतो. हे झाले दुष्परिणाम. आता घनकचऱ्याचं व्यवस्थापन काय करणार, तर कचऱ्याचं विभाजन मी आत्ता सांगितलं, वेगवेगळा कचरा करावा, विभाजन करावं, काच एका बाजूला, लोखंड एका बाजूला, अशा पद्धतीने. आणि जैववैद्यकीय कचरा जो आहे आता त्याचं व्यवस्थापन भट्टीद्वारे उच्च तापमानास कचऱ्याचं ज्वलन करणं. त्यानंतर पायरोलिसिस म्हणजेच बायोगॅस, जैव वायूंपासून विद्युत ऊर्जा निर्मिती प्रकल्प. त्याचबरोबर कंपोस्टिंग म्हणजे सेंद्रिय खत, औद्योगिक घनकचरा व्यवस्थापन, सुरक्षित भूमिभरणाची स्थळं किंवा गांडूळ खत निर्मिती. शेतामध्ये गांडूळ तयार होतात माहिती आहे तुम्हाला, की जेणेकरून जमीन सुपीक बनते. ती माती खालची वर करत असतात म्हणून त्याला शेतकऱ्याचा मित्र म्हटलं जातं, की ती माती जणू काही नांगरली जाते. तर अशा विविध प्रकारे कचऱ्यांचं व्यवस्थापन आपण करू शकतो. घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाची आवश्यकता का निर्माण झाली आहे, तर प्रदूषण रोखणं. त्यामुळे काय होतं आहे, परिसर स्वच्छ ठेवू शकतो, पर्यावरणाचं संतुलन करू शकतो. म्हणून आज ती व्यवस्थापना करणं आवश्यक ठरत आहे. नैसर्गिक साधन संपत्तीवरचा ताण कमी पडतो आहे, आरोग्य संरक्षण आणि जीवनाची गुणवत्ता सुधारते, ऊर्जा निर्मिती होते. आत्ताच मी सांगितलं होतं मागे, पांडवलेण्याच्या इथे काय केलं जातं, खत निर्मिती केली जाते. त्या कचऱ्याद्वारे ऊर्जा निर्मिती केली जाते आणि लोकांना रोजगाराची संधी देखील मिळते. अशा विविध उपयुक्तता आपल्याला या घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाद्वारे निर्माण करता येतात. म्हणून त्याचं व्यवस्थापन करणं आज काळाची गरज आहे. या घनकचरा व्यवस्थापनाची 7 तत्त्वे सांगितली. पहिला आहे रियूज म्हणजे पुनर्वापर, रिफ्यूज म्हणजे वापर नाकारणे, रिसायकल म्हणजे चक्रीकरण, रिथिंक म्हणजे पुनर्विचार करणं, रिड्यूस म्हणजे वापर कमी करणं, रिसर्च म्हणजे संशोधन आणि रेग्युलेट अँड पब्लिक अवेअरनेस म्हणजे नियमन आणि जनजागृती. असे 7 तत्त्वे आपण या भागात बघितली. उर्वरित भाग आपण पार्ट 3 मध्ये बघूया.